नमस्कार, स्वागत आहे आपल्या एन डी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। आजच्या दिवसात जे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अशोक सराफ। 19व्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे 2023 साठीचा तर तो कोणाला जाहीर झालेला आहे तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना। अशोक सराफ जे आहेत रे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे 20व्या क्रमांकाची व्यक्ती ठरलेले आहेत। मात्र यांना जो पुरस्कार देण्यात आला तर तो 19व्या क्रमांकाचा आहे। असं का तर 2003 साली आपण बघितलेलं आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तर तो संयुक्तरित्या राणी बंग आणि अभय बंग यांना देण्यात आला होता। म्हणून अशोक सराफ जे आहेत रे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे 20वे व्यक्ती आहेत। मात्र ह्यांना हा जो पुरस्कार देण्यात आला आहे तो 19व्या क्रमांकाचा आहे। आता आत्तापर्यंत जर बघितलं आपण तर एकूण 4 महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या लता मंगेशकर आणि पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे 1996 साली तर तो पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला होता। आता आपण जे ऑप्शन दिलेले तर त्यामध्ये 2021 साठीचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तर तो आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे। 2022 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे आणि नुकतंच 2023 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे। आणि सचिन तेंडुलकर जे आहेत तर यांना 2001 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 2, भारतात करण्यात आलेल्या पहिल्या हिमबिबट्यांच्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात डॅश डॅश इतकी हिमबिबट्यांची संख्या आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 718। आपल्या भारतात आढळणाऱ्या हिमबिबट्यांचा नुकताच पहिला वैज्ञानिक अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपल्या देशामध्ये एकूण हिमबिबट्यांची संख्या आहे 718। आणि विशेष बाब म्हणजे आपल्या देशातील निम्म्यापेक्षा जास्त 477 हिमबिबट्याचे आहेत तर ते एकट्या लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आढळून आलेले आहेत। आपण नुकतंच एक 4-5 दिवसाखालच्या व्हिडिओमध्ये हिमबिबट्याबद्दल प्रश्न पाहिलेला होता बघा। जगातील किर्गिस्तान हा जो देश आहे तर या किर्गिस्तान देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेलं आहे। हिमबिबट्याचं वैज्ञानिक नाव आहे पेंथेरा अन्सिया किंवा याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो स्नो लेपर्ड। आणि जगामध्ये फक्त 12 देश असे आहेत त्या 12 देशामध्येच हा आपल्याला हिमबिबट्या आढळून येतो आणि त्यामध्येही सर्वात जास्त हिमबिबट्यांची संख्या जी आहे तर ती चीन या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपल्या भारतातील लडाख आणि हिमाचल प्रदेशात 2 राज्याचा राज्य प्राणी देखील हिमबिबट्या बघा। लक्षात ठेवा आपल्या भारतातील 2 राज्य असे आहेत त्या 2 राज्याचा राज्य प्राणी आहे हिमबिबट्या। कोणते 2 राज्य आहेत ते तर त्यामध्ये एक आहे लडाख आणि दुसरा हिमाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 3, भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये भारत जगात डॅश डॅशव्या स्थानी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 93व्या। भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये आपला भारत जगातील 180 देशापैकी कितव्या स्थानावरती आहे तर 93व्या स्थानावरती। याच भ्रष्टाचार निर्देशांक 2022 मध्ये आपला भारत होता 85व्या स्थानावरती। म्हणजे आपल्या भारताची घसरण झालेली आहे। आपल्या भारतामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे 1 वर्षामध्ये। आता याच निर्देशांकामध्ये जर बघितलं आपण भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये तर श्रीलंका जो आहे तर तो 115व्या स्थानावरती आहे श्रीलंका। त्यानंतर पाकिस्तान आहे 133व्या स्थानावरती आणि बांगलादेश आहे 149व्या स्थानावरती। आता हा जो भ्रष्टाचार निर्देशांक 2023 जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये सगळ्यात कमी भ्रष्टाचार जो आहे तर तो डेन्मार्क या देशामध्ये आहे बघा। म्हणजे या निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे तर डेन्मार्क। त्यानंतर दुसऱ्या स्थानी आहे फिनलंड, तिसऱ्या स्थानी आहे न्यूझीलंड, चौथ्या स्थानी आहे नॉर्वे आणि 5व्या स्थानी आहे सिंगापूर। जगामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आहे सोमालिया या देशामध्ये। आपल्या भारतामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार असणाऱ्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक लागतो। याबद्दल देखील आपण प्रश्न पाहिलेला होता पाठीमागे। आपल्या भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार असणाऱ्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा क्रमांक कितवा लागतो तो पहिला क्रमांक लागतो। आपल्या महाराष्ट्रानंतर दुसरा क्रमांक लागतो राजस्थान राज्याचा, तिसरा क्रमांक लागतो कर्नाटक राज्याचा आणि चौथा क्रमांक लागतो मध्य प्रदेश राज्याचा। यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 4, 37व्या आंतरराष्ट्रीय सूरजकुंड हस्तकला मेळ्याचे उद्घाटन डॅश डॅश यांच्या हस्ते करण्यात आले आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू। आपल्या देशाच्या 15व्या क्रमांकाच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या 37व्या आंतरराष्ट्रीय सूरजकुंड हस्तकला मेळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। सूरजकुंड मेळा हा जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आहे बघा। याचं आयोजन दरवर्षी हरियाणा या राज्यामध्ये करण्यात येतं आणि यावर्षी हरियाणा या राज्यामध्ये 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान हा मेळा चालणार आहे। आता हा जो सूरजकुंड मेळा आहे 2024चा तर याचं थीम राज्य आहे गुजरात। हा एक मुद्दा लक्षात ठेवा। या 2024च्या सूरजकुंड हस्तकला मेळ्याचं थीम राज्य कोणतं आहे तर ते आहे गुजरात। आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर यामध्ये आपल्या देशाच्या 15व्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत सध्या द्रौपदी मुर्मू
आपल्या देशाचे 14व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड. आपल्या देशाचे 15व्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत सध्या नरेंद्र मोदी. आणि आपल्या देशाचे 29व्या क्रमांकाचे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा. प्रश्न क्रमांक 5. स्टेड फास्ट डिफेंडर 2024 हा शीतयुद्धानंतरचा सर्वात मोठा लष्करी सराव डॅश डॅशने सुरू केला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाटो. स्टेड फास्ट डिफेंडर 2024 हा जो शीतयुद्धानंतरचा सर्वात मोठा लष्करी सराव आहे तर तो नाटोने सुरू केलेला आहे बघा. हा सर्वात मोठा युद्ध सराव का आहे? कारण यामध्ये 90,000 सैनिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. किती? 90,000 सैनिकांचा. आणि या युद्ध सरावामध्ये सहभागी देश असणार आहेत नाटोचे 31 सदस्य देश आणि एक असणार आहे दुसरा म्हणजे स्वीडन. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. यामध्ये सहभागी देश किती असणार आहेत तर नाटोचे 31 सदस्य आणि नाटोचा सदस्य नसलेला एक देश आहे तो म्हणजे स्वीडन. आता आपण या नाटोबद्दल थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आणि हा जो युद्ध सराव आहे स्टेड फास्ट डिफेंडर हा तर हा 22 जानेवारी ते 31 मे 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे बघा. नाटो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन किंवा मराठीमध्ये म्हणतो उत्तर अटलांटिक करार संघटना. या नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी करण्यात आली होती. आणि नाटोचं मुख्यालय आहे बेल्जियममधील ब्रुसेल्स या ठिकाणी. मात्र नाटोचं लष्करी मुख्यालय जर विचारलं तुम्हाला तर ते आहे बेल्जियममधील मॉन्स या ठिकाणी. नाटोचं ब्रीदवाक्य आहे विवेचनात अखंड मन. नाटोचे सदस्य देश किती आहेत सध्या तर 31 आहेत. नाटोचा 31वा सदस्य देश बनलेला आहे फिनलंड. फिनलंड या देशाला नाटोचा सदस्य बनण्यासाठी रशिया या देशाने विरोध केलेला होता. मात्र तुर्कीने एकमत दिल्यानं फिनलंड हा नाटोचा 31वा सदस्य देश बनलेला आहे. आणि स्वीडन हा जो देश आहे तर हा नाटोचा 32वा सदस्य देश बनेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सध्या. नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता बनलेला आहे तर दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 6. झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून डॅश डॅश यांनी शपथ घेतली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चंपई सोरेन. झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेतलेली आहे तर चंपई सोरेन यांनी. चंपई सोरेन जे आहेत तर झारखंडचे 7व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. आता झारखंडचे जे अगोदरचे मुख्यमंत्री होते हेमंत सोरेन यांनी नुकतंच यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे कारण यांना ईडीने अटक केलेली आहे. आणि म्हणूनच झारखंड राज्याचे 7व्या क्रमांकाचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत चंपई सोरेन. झारखंड राज्याचे सध्या 11व्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. झारखंड राज्याची राजधानी आहे रांची. प्रश्न क्रमांक 7. भारत आणि सौदी अरेबिया या देशादरम्यान डॅश डॅश हा पहिला संयुक्त लष्करी सराव राजस्थानमध्ये सुरू झाला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सदा तनसीक. भारत आणि सौदी अरेबिया दोन देशादरम्यान पहिला संयुक्त लष्करी सराव कोणता सुरू झालेला आहे तर सदा तनसीक नावाचा. आणि हा जो युद्ध सराव आहे तर तो राजस्थानमध्ये 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. कधीपर्यंत 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत हा युद्ध सराव जो आहे सदा तनसीक नावाचा तर तो राजस्थान या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये भारत आणि किर्गिस्तानच्या दरम्यान नुकतंच खंजर 11 नावाचा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला होता बघा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. अभ्यास आयुध या नावाचा जो युद्ध सराव आहे तर तो भारत आणि थायलंड या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. आणि सायक्लोन नावाचा जो युद्ध सराव आहे तर तो भारत आणि इजिप्त या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय हुतात्मा दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 30 जानेवारी. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या केली होती नथुराम गोडसे यांनी बिर्ला हाऊसमध्ये. आणि म्हणूनच महात्मा गांधी यांच्या बलिदानाच्या सन्मानात आपण 30 जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय हुतात्मा दिवस म्हणून साजरा करतो. यानंतर आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये 11 सप्टेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय वन हुतात्मा दिवस म्हणून साजरा करतो बघा. लक्षात ठेवा राष्ट्रीय वन हुतात्मा दिवस म्हणून आपण कोणता दिवस साजरा करतो तर 11 सप्टेंबर हा दिवस. त्यानंतर 23 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये शहीद दिवस म्हणून साजरा करतो. शहीद दिन म्हणून आपण 23 मार्च हा दिन साजरा करतो. आणि 23 जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये पराक्रम दिन म्हणून साजरा करतो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ. प्रश्न क्रमांक 9. यावर्षी जागतिक कुष्ठरोग दिन डॅश डॅश रोजी साजरा करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 28 जानेवारी. यावर्षी जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे तर 28 जानेवारी रोजी. आता थोडं लक्ष देऊन ऐका. जागतिक कुष्ठरोग दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी. जगभरामध्ये जागतिक कुष्ठरोग दिन जो आहे तर तो दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो. आणि यावर्षी जानेवारीचा शेवटचा रविवार जो आहे तर तो 28 जानेवारी रोजी आलेला होता. आणि म्हणून यावर्षी जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे तर 28 जानेवारी रोजी. मात्र आपल्या भारतामध्ये कुष्ठरोग दिन जो आहे तर तो दरवर्षी
30 जानेवारी रोजी साजरा केला जातो बघा. या दोन गोष्टीमध्ये थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्या भारतामध्ये दरवर्षी कुष्ठरोग दिन जो आहे तर तो कधी साजरा केला जातो तर 30 जानेवारी रोजी. आणि जागतिक कुष्ठरोग दिन जो आहे तर तो जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो दरवर्षी. याची सुरुवात जी आहे तर ते 1954 साली करण्यात आली होती. आणि 2024च्या जागतिक कुष्ठरोग दिनाची थीम होती बीट कुष्ठरोग. कुष्ठरोग जो आहे तर हा मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे होतो बघा. आणि याला हॅन्सन रोग असंही म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 10. डेझर्ट नाईट हा त्रिपक्षीय युद्धाभ्यास डॅश डॅश या देशादरम्यान आयोजित करण्यात आला. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2 आणि 3. डेझर्ट नाईट हा त्रिपक्षीय युद्धाभ्यास जो आहे तर तो कोणत्या 3 देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे तर भारत, फ्रान्स आणि UAE या 3 देशादरम्यान हा डेझर्ट नाईट नावाचा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र आणखीन याच्याच नावासारखा एक सेम युद्धाभ्यास आहे बघा, डेझर्ट ईगल नावाचा. डेझर्ट ईगल नावाचा जो युद्धाभ्यास आहे तर तो भारत आणि फक्त UAE या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. यामध्ये थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात ठेवा. डेझर्ट नाईट म्हटलं की 3 देश, भारत, फ्रान्स आणि UAE. आणि डेझर्ट ईगल जर म्हटलं तर फक्त 2 देशादरम्यान आयोजित केला जातो, भारत आणि UAE या 2 देशादरम्यान. प्रश्न क्रमांक 11. पहिल्या FIH हॉकी 5 महिला विश्वचषक 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नेदरलँड. इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या हॉकी 5 महिला विश्वचषकास विजेतेपद जे आहे तर ते कोण पटकावलेलं आहे तर नेदरलँडने आपल्या भारताचा पराभव करून. या पहिल्या हॉकी 5 महिला विश्वकप 2024चं आयोजन ओमानची राजधानी मस्कट या ठिकाणी करण्यात आलेलं होतं 24 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान. या स्पर्धेमध्ये एकूण सहभागी संघ होते 16 आणि ही या स्पर्धेची पहिल्या क्रमांकाची आवृत्ती होती, त्यामुळे यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. या स्पर्धेमध्ये संघाचे स्थान जर बघितले आपण तर विजेतेपद नेदरलँडच्या संघाने पटकावलेलं आहे. म्हणजे नेदरलँडचा संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेला होता. दुसऱ्या क्रमांकावरती आलेला होता आपला भारत देश. आपल्या भारताचा पराभव करूनच नेदरलँडने या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावरती संघ होता पोलंड. चौथ्या क्रमांकावरती संघ होता दक्षिण आफ्रिका. 5व्या क्रमांकावरती होता उरुग्वे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघापैकी 15व्या क्रमांकावरती होता झांबिया आणि 16व्या क्रमांकावरती होता ओमानचा हॉकी महिला संघ. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जे आहे तर ते नेदरलँडच्या संघाने जिंकलेलं आहे. रौप्य पदक आपल्या भारताच्या संघाने जिंकलेलं आहे आणि कांस्य पदक हे पोलंडच्या संघाने जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12. फ्रान्सच्या एअरबसने H125 नागरी हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी डॅश डॅश या भारतीय कंपनीसोबत करार केला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड. फ्रान्सच्या एअरबसने H125 या नागरी हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी कोणत्या भारतीय कंपनीसोबत करार केलेला आहे तर टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड या भारतीय कंपनीसोबत करार केलेला आहे. या टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेडची स्थापना जी आहे तर ती 2007 साली करण्यात आलेली होती आणि याचं मुख्यालय आहे तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद या ठिकाणी. यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा प्रश्न. देशातील पहिल्या रोड सेफ्टी फोर्सची स्थापना डॅश डॅश या राज्याने केली आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये संपूर्ण माहितीसह म्हणजे स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या या व्हिडिओला, आपल्या या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओच्या PDF नोट्स हव्या असतील किंवा चालू घडामोडीच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.